चला लक्ष द्या, आज आपला पेपर कितवा नंबरचा रे? 9 आणि पेपर नंबर 75. चला, पेपर नंबर 75 मध्ये आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता क्वेश्चन नंबर किती रे? 51 हा प्रश्न सुरुवात करू आपण. चला, 51 प्रश्न आहे. प्रश्न चिन्ह जागी कोणती संख्या येईल? काय ताण नका घेऊ, या प्रश्नाचा सोडून द्या. पुढे 53 नंबर. जर समजा लक्ष द्यायचं, पहिल्या वाक्यामध्ये वाढ असेल, वाढ तर आणि काय करायचं? वाढ साठी प्लस घ्यायचं आणि घट साठी किंवा कमी साठी काय करायचंय? मायनस. अशा प्रश्नामध्ये काय करायचं? टक्के गुणिले 100 अंशामध्ये आणि छेदामध्ये काय करायचं? टक्के प्लस काय करायचं? 100. जर वाढ असेल तर आणि जर समजा घट असेल तर टक्के गुणिले 100 आणि छेदात टक्के गुणिले काय रे? 100. मग यांना इकडून घ्या तिकडून घ्या, काही फरक पडत नाही. 100 गुणिले टक्के, 100 अधिक टक्के, याला असं घेतलं कसं घेतलं काय अडचण नाही. 100 गुणिले टक्के आणि 100 मायनस टक्के. तर लक्ष द्या, पहिल्या ह्याच्यात काय सांगितलं त्याने? वाढ सांगितली. किती टक्क्याने? 25% वाढ. तर मग आपला काय करायचंय? 100 गुणिले किती रे? 25 भागिले 100 अधिक किती रे? 25. दोघांची बेरीज करा. इकडे काय येणार? गुणाकारच येणार. 25 ला 25 ठेवा. दोघांची बेरीज 125 1 25 5 5 1 5 दोन्ही शून्याला. मग 20% काय करावे लागेल? काय करावं लागेल? 20% कपात. तर याचं उत्तर येते 20% कपात. आता याच्यावर मी तुम्हाला उदाहरण देऊ का? दुसरं देऊ का रे? चला, आता त्याच्यासाठी उदाहरण समजून घ्या. समजा ए आणि 2 बी व्यक्ती आहेत. काय आहेत? ए आणि बी. समजून घ्या. आता ए ला पगार आहे 100 रुपये. किती रुपये? 100 रुपये. आणि बी ला पगार आहे ए पेक्षा 20% कमी. काय आहे? ए ला पगार बी ला पगार ए पेक्षा किती टक्के? 20% काय आहे? कमी आहे. कोणाला पगार कमी आहे? बी ला. मग याचं 20% जर काढलं तर काय येणार रे? कोणाला 80 रुपये पगार आहे? बी ला. ए ला काय आहे? 100 रुपये. बी ला काय आहे? 80. आता लक्ष द्या, तर बी ला ए पेक्षा 20% पगार कमी आहे, म्हणजेच एचा पगार याच्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. मग असा जर काढायचा असेल तर सुरुवातीला काय दिलं रे? कमी. काय दिलंय? कमी. याचा पगार काय आहे? जास्त आहे. किती जास्त आहे आपल्या काढायचे आहे. मग 100 गुणिले किती? 20 भागिले 100 अधिक आता कमी म्हणलंय ना, मायनस करायचे. 100 मधून 20 गेले, 100 मायनस 20. मग 100 गुणिले किती रे? 20 भागिले किती येणार? 80. 20 1 20 चौक 4 1 4 दोन्ही 4 पंचे किती टक्के? 25%. याला पगार काय आहे? जास्त आहे. समजलं? अशा प्रश्नाला याचं शॉर्टकट काढायचंय. तर ज्या पहिल्या वाक्यात जर कमी म्हणलं असेल त्यासाठी काय घ्यायचंय? मायनस. मग त्याच्यासाठी सूत्र लागेल काय? 100 गुणिले टक्के 100 मायनस टक्के. मग छेदात काय करायचे? दोघांची वजाबाकी. आणि पहिल्याच वाक्यात जर जास्त म्हणलं असेल तर काय करायचे? त्याला प्लस करायचे. एका संख्येची एक कालच झाला होता. एका संख्येची 9 पट आणि किती? 4 पट. याच्यातला फरक सांगितलाय किती? 70. 9 आणि 4 मधला फरक 5 न कशाला भाग द्यायचे? 70 ला भाग द्या. 5 1 उरले 2 झाले. किती उत्तर आलं? 14 आलं. बघा, एका संख्येची 9 पट आणि किती पट म्हणले? 4 पट. याच्यातला फरक 70 आहे. आपला झालेलाच क्वेश्चन होता. त्या पटीमधला बघा, लक्ष द्या, 9 पट आणि किती पट? 4 पट. फरक म्हणजे काय रे? वजाबाकी. मग याच्यातली वजाबाकीनं भाग दिलं तर 5 न जर भाग दिलं तर उत्तर काय येते? 14. 3 मुलांना 27 वह्या वाटल्या. किती मुलांना? वह्या किती होत्या? 27. बघा, 3 मुलांना 27 वाटल्या म्हणजे प्रत्येक मुलाला किती भेटल्या? किती वह्या भेटल्या? 9. 1 ग्रोस वह्या किती मुलांना वाटतील? 1 ग्रोस म्हणजे 144.
एक ग्रोस म्हणजेच 144 नग. नग म्हणजेच काय रे? वस्तू. त्यालाच म्हणायचं 12 डझन. मग आता आपल्याला 144 वह्या वाटायचे आणि प्रत्येक मुलांना किती वाटायचे? 9. मग आता काय करणार? 144 भागिले किती? 9. 9 एक उरले 5. 9 सक्क 54. किती मुलांना भेटतील रे? किती मुलांना? 16. पर्याय नंबर किती? 2. पर्याय नंबर 2. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, प्रश्न क्रमांक 56. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने